निगोज कुंड पर्यटन क्षेत्र येथे पाण्यात पाय घसरून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे। निगोज येथे आलेला पर्यटक कुंडमध्ये हातपाय धुण्यासाठी उतरला असताना त्याचा पाय घसरल्याने पाण्याच्या वेगाबरोबर वाहून गेला। एका ठिकाणी अडकला असताना ग्रामस्थांनी त्याला शेजारीच वाळत असलेल्या गोधडीचा बांबूचा आधार देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही। त्यामुळे पर्यटकास आपला जीव गमवावा लागलाय। कुंड पर्यटन क्षेत्र येथे लाखो पर्यटक भाविक येत असतात। गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद या कुंड पर्यटन क्षेत्राची आहे, त्यामुळे कुंड पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात। या कुंडाला बाजूने संरक्षक कठडे नसल्याने पर्यटक हे पाण्यात उतरून आनंद लुटतायत। मात्र पर्यटकांना कुंड पर्यटन क्षेत्राची माहिती असलेले फलकही लावण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे, परंतु यातूनच अशा घटना घडतात। त्यामुळे कुंडाला संरक्षण भिंत बांधावी आणि अशा वारंवार होणाऱ्या घटना थांबवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या ठिकाणी कुंड पर्यटन स्थळ म्हणून हे एक जगप्रसिद्ध आणि गिनीज बुक ऑफ इंडिया याच्यामध्ये रेकॉर्ड या कुंडाचं। या ठिकाणी बरेचसे पर्यटक येतात, परंतु या ठिकाणी त्या पद्धतीने पर्यटकांची काही गैरसोय होते। या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून या कुंडाच्या कडेला संरक्षण कठडे म्हणून किंवा जाळी मारावी अशी आमची स्थानिक लोकांची या ठिकाणी मागणी आहे, परंतु याकडे सध्या कोणीही पुढारी लोक किंवा हे ट्रस्टवाले दुर्लक्ष करतात। त्यामुळे येणाऱ्या या पर्यटन लोकांना याचा एक मोठा गैरफायदा होतो आणि त्यांना जीवा प्राणास मुकावा लागतो। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी या कुंडाला सुरक्षा कठडा हा व्हायलाच पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा आनंद लुटता येईल आणि त्यांच्या जीविताचाही धोका कमी होईल। कुंड पर्यटन क्षेत्र हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे। जगात 2च ठिकाणी असे पर्यटन स्थळ आहेत। या ठिकाणी खूप परदेशातून, आपल्या देशातून आणि महाराष्ट्र राज्यातून खूप पर्यटक येतात, परंतु इथे स्थानिक लोकांना या ठिकाणच्या कुंडाची पूर्ण माहिती असल्यामुळे ते जपून या ठिकाणी आतमध्ये जातात येतात, परंतु जे पर्यटक येतात यांना या कुंडाबाबत कुठलीही माहिती नसते आणि त्या माहितीसाठी या ठिकाणी पर्यटन विकास मंडळ किंवा निगोज ट्रस्ट यांनी कुठलीही फलक लावलेलं नाही किंवा या ठिकाणी सुरक्षा कठडे वगैरे कुठल्याही पद्धतीने केलेले नाहीत। त्यामुळे पर्यटकांना काही याचा अंदाज नसतो या कुंडाचा, हे कुंड किती खोल आहे किंवा या ठिकाणी कुठला धोका उद्भवू शकतो। तर आमची सर्व कुंड परिसरातील निगोज ग्रामस्थांच्या वतीने शासनाला किंवा ट्रस्टीला एकच विनंती आहे, या ठिकाणी आपण लवकरात लवकर बोर्डची सोय करावी, बोर्ड लावावेत आणि या ठिकाणी त्या वरचा जो पूल दिसतोय तिथून तर इथपर्यंत एक असे 2 ते 3 फुटाचे ग्रिलचे आपले संरक्षण कठडे बांधावेत आणि पर्यटकांना कुंड बघण्यासाठी एक असा मेन पॉईंट एक निर्माण करावा का, जेणेकरून पर्यटक फक्त त्या पॉईंटवरती जाऊनच पूर्ण कुंड पाहू शकतात, इतर ठिकाणी कुठेही ते जाणार नाही। तर असं जर केलं तर निश्चितच आपल्या कुंडाचं नावही अजून वाढेल, अशा घटना घडणार नाही असल्या कुठल्याही आणि लोकांच्या जीविताला कुठलाही धोका होणार नाही। हीच प्रतिनिधी सागर आतकरसह भगवान मंदिलकर, NTV न्यूज, पारनेर।